एक संघ तुम्हाला जोगेश्वरीवरून पाहायला मिळतोय तर दुसरा संघ तुम्हाला अगदी गिरगाववरून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे पॅडल स्विप करण्याचा प्रयत्न केला होता. पॅडलने बॉलचा संपर्क झालाय की नाही झाला या सगळ्यांची पाहणी आपण पंचांकडे जाणार आहोत. पंच सांगतात बॅटला बॉल हलकासा आदळतोय आणि सिंगल इथे मिळते. त्या सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे. सिंगल डबल अगदी पहिले 18 बॉल ते महत्वाचे आहेत. पहिल्या 18 बॉलवरती तुम्हाला तो संयम दाखवण्याची आवश्यकता आणि त्यानंतर उर्वरित 12 बॉलवरती ते आक्रमण. आपण कालपासूनच हाच पवित्रा पाहिला. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केला, बॉलला चाप करण्याचा प्रयत्न राहिला. सिंगल इथे देखील मिळणार आहे. त्या सिंगलच्या साह्याने धावफलक आता पुढे जात आहे. माहीमचा महाराजा तुम्ही पाहताय अगदी 1 लाखाहून अधिकचं पारितोषिक. पहिलं पारितोषिक ते 1.5 लाखाचा, द्वितीय पारितोषिक 75,000 रुपयाचा आणि त्यासोबतच या ट्रॉफीचा सन्मान. 16 वर्षाची ही परंपरा. पुढचा बॉल इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. बॅटने बॉलचं चांगलं कनेक्शन आपण पाहिलं. बॅटवरती अगदी मिडल स्पॉटला चेंडू हिट होतोय. त्यानंतर आणखी एक सिंगल मी इथे सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे. इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न खेळाडू तैनात आहे. पहिल्या टप्प्यावरती चांगलं कलेक्शन केलं जातं. फेकी होते आणि तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण होतील. त्या 2 धावाच्या साह्याने धावफलक आता पुढे सरसावत आहे. धावा लागतात धावफलकावरती. 4 बॉल आणि 5 धावा लागल्या धावफलकावर. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओके हलक्या हाताने बॉलला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. तालमेल चुकलाय आणि इथे आणखी एक विकेट तुम्हाला पाहायला मिळते. विकेटचं पतन होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर तुम्ही पाहताय धावा लागल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा इथे पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिले काही षटक महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. पहिले 18 बॉल, त्या 18 बॉलवरती आपण प्रत्येक संघाकडून एकच स्ट्रॅटेजी पाहिली आहे की पहिल्या 18 बॉलवरती तो संयम दाखवण्याचा प्रयत्न करा. चांगल्या बॉलर्सचा चांगला खेळ करून दाखवा, त्यांना सन्मान द्या. पण उर्वरित 12 बॉलवरती तो अटॅक आपण प्रत्येक संघाकडून नेहमीच पाहत आलेलो आहे. पहिलाच बॉल आपण पाहतो तर नो असणार आहे. 6 धावा लागले धावफलकावरती. चांगला फ्लिक केल्या बॉलला. इथे देखील ती सिंगल तुम्हाला पाहायला मिळते. सिंगल मिळेल. होवारपणे अगदी सिंगल डबलनी हा धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. इथे अगदी पंचांकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. डेलिब्रेट बॉल आहे म्हणजेच काय तर कुठल्याच प्रकारची धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. आयुष देखील चांगली बॉलिंग करतोय. इथे स्ट्रेट समोर अगदी वा स्टँड अँड डिस्पॅच बॉलला दिलाय पाठवून. अगदी दन 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 करत गेलाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. आलाय दणदणीत हाय व्होल्टेज माहीमचा महाराजा षटकार. अप्रतिम स्ट्रोक. अगदी आपल्या जागेवरती थांबले, उभे राहिले आणि त्यानंतर बॉलला सरळ डिस्पॅच करून टाकलंय.
आदित्य पवार यावेळेस तो सेन्सेबल खेळ करण्याचा प्रयत्न. लक्ष्यमच्या बाहेरचा बॉल आहे तिकडे सर, बॉल बाहेर निघतोय. आणखी एक सिंगल ऍड होईल म्हणजेच काय तर वाईटच्या स्वरूपाने आणखी एक धाव. समोर पुन्हा एकदा याही वेळेस अगदी मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा येतोय. व्हॉट अ स्ट्रोक. आदित्य पवार त्याच्या बॅटची पॉवर तुम्ही पाहताय. बॉल गेलाय झटपट फटाफट गेलाय. आणखी एक षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. काय शॉट खेळलाय. पाहतो ऍक्शन रिप्ले आणि तो अगदी पाहत राहण्यासारखा आहे. अगदी पुढ्यात बॉल टाकला आणि स्लॉट मध्ये गोलंदाजी करण्याची चूक तुम्ही नाही करू शकत आहे. मग तो बॅटर कुठलाही असू द्या, त्यातच आदित्य पवार सारखा बॅटर असेल तर मात्र स्लॉटची बॉलिंग केलीत तर ही अशी पनिशमेंट आणि हे असे निर्णय तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अगदी भरदस्त शरीर यष्टी तुम्ही बॅटरची पाहताय, त्याची पॉवर तुम्ही पाहताय आणि अप्रतिम पॉवरफुल स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून तुम्ही पाहिलेत. पुढे देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. हो, हे काय घडतंय. बॅटरने चूक केली. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. तो मोह आवरण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. बॅटची हलकीशी कडा लागते पण कॅच ड्रॉप केली जात आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती या कॅचेस पकडाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस. जिंका खेळ, पकडा कॅच. ती कॅच इथे केली आहे ड्रॉप. यावेळेस वा फ्लेक्सिबिलिटी, ही लवचिकता तुम्ही पाहता बॅटरकडे. सगळं काही आहे ना तुमच्याकडे. तो अटॅक आहे, त्याची क्षमता आहे, त्याचबरोबर तुमच्याकडे ती फ्लेक्सिबिलिटी आहे की बॉल तुम्ही चांगले लीव्ह करू शकतात. बॉल लीव्ह केलाय. आणि इथे देखील आणखी एक वाईट बॉल. हा तो दबाव आहे, हे तो प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतं. आयुष्या खांद्यावरती ते थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय, कारण या षटकामध्ये देखील आपण तो षटकार पाहिलाय. चांगली बॅटिंग करतात, त्यामुळे आयुषला माहिती आहे ना की तुम्ही स्लॉटमध्ये जर बॉलिंग केली तर मात्र त्या स्लॉटच्या बॉलला मैदानाच्या बाहेर, त्या प्लॉटच्या बाहेर डिस्पॅच करण्याची मातब्बर ताकद, क्षमता, शैली, स्किल्स हे आदित्यकडे आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. अजित सैरी आता आपल्या शैलीमध्ये. इथे आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. सिंगल नक्कीच मिळणार आणि सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा लागल्या धावफलकावरती तब्बल 23 लागल्यात. जिथे आपण ही चर्चा करत होतो ना की पहिल्या 18 बॉलवरती तो संयम पाहतो पण आदित्य आला. आदित्यने सांगितलं आक्रमण काय असतं. ओव्हर झाली सर. 2 ओव्हर झाल्यात आणि 23 धावा लागल्या. 23 23.
5 बॉल आणि 24 धावा झाल्या धावफलकावरती. पाच बॉल आणि 24 धावा झाल्या धावफलकावर. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेस स्वीप केल्या बॉलला सिंगल इथे देखील मिळणार आहे. षटक संपलाय आणि इथे पाहतो आपण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात 26 धावफलकावरती. 26. वाह, खूप चांगला बॉल हाताळला. हॅलो. 29. हा फुलटॉस बॉल आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आलेला नाही. बॅटची हलकीची कडा लागते. बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळणार आहे. 30 धावा लागल्या धावफलकावरती. आदित्य पवार चांगली बॅटिंग करतोय. सुशांतही चांगली बॅटिंग करतोय. चांगली साथ देण्याची आवश्यकता आहे. यावेळी देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न. वॉट अन एफर्ट. अप्रतिम, दर्जेदार. मित्रांनो, टाळ्या हळूनही जोरात वाजल्याच पाहिजेत. खूप चांगले एफर्ट्स आपण पाहिलेत. वा, प्रेक्षकाची दाद मिळाली ना किंवा तर अगदी आपला तो कॉन्फिडन्स आहे तो देखील त्या वरच्या स्तरावरती जाताना पाहायला मिळतो. वा, अशीच एक लाजवाब कॅच आपण सुनील विश्वकर्माची पाहिलेत, पण त्याचबरोबरीने एक चांगले एफर्ट्स आपण पाहतोय. यशने खूप चांगले एफर्ट्स टाकले आणि याच कमिटमेंटची, या एफर्ट्सची आवश्यकता असते. वन टू गो. इथे देखील आपण पाहतो तर पायावरती बॉल आला. यशकडून थोडीशी चूक झाली आणि ही चूक आणि या चुकीचं रूपांतर पाहता पाहता 2 धावांवरती लगेच झालेलं आहे. 2 धावा इथे ऍड केल्या जातील. 3 षटकं आपण पाहतोय ते संपुष्टीला आलेत. 3 षटकं संपलेत आणि 3 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावा लागल्या धावफलकावरती 34 धावा लागल्या धावफलकावरती. हा पहिला कॉल आहे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला. यापुढची मॅच जी आहे रेनबो मंगलमूर्ती वडाला त्यांच्यासोबतच श्री 11 दिवा डोंबोली. कॅप्टन हा आपल्याला पहिला कॉल. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपल्याला टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची आहे. पुन्हा एकदा रेनबो मंगलमूर्ती वडाला आणि त्यांच्यासोबतच श्री 11 दिवा डोंबिवली.
बॉलिंग ट्रॅकवरती यशूला तुम्ही पाहताय. चौथी ओव्हर 34 झाल्यात. इथे हाई बॉल अगदी ऑफस्टम्पच्या प्रचंड बाहेर आपल्याला पाहायला मिळाला, पण तरी देखील डॉट बॉल असणार आहे, कारण ती रिटर्न क्रीज ती मॅटर करते. तर रिटर्न क्रीजच्या आतमधून बॉल सगळं ट्रॅव्हल होतोय. अजित सरांचा योग्य तो डिसिजन तुम्ही पाहताय. डॉट बॉल आला. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहतोय. विकेट मिळेल का? विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. हातात बॉल आहे आणि इथे आदित्यला स्ट्राईक वरती आणण्यासाठी ही विकेट सॅक्रिफाईस केली जाते. चांगली फिल्डिंग राहिली. शॉट मिड विकेट वरती चांगली फिल्डिंग करण्यात येते. एकच धाव घेण्याचा प्रयत्न होता, पण आदित्यला स्ट्राईक मिळाली. आदित्यने आतापर्यंत त्याची पॉवर आपल्याला दाखवली, पण आता इथून त्याला आणखी पॉवर दाखवावी लागणार आहे. आता त्याला संयमही दाखवावा लागणार आहे. 34 34 धावा लागल्यात धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ आणखी या षटकामध्ये शिल्लक आहे. हाई बॉल लेगस्टम्पच्या प्रचंड बाहेर. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन सातत्याने, आणि त्या लेफ्टी रायटीच्या कॉम्बिनेशनमुळेच आपण पाहतो ना, गोलंदाजाला प्रत्येक बॉलवरती ती लाईन ती लेंथ ती चेंज करावी लागते. हाच बॉल अगदी रायटी बॅटरसाठी असता तर खूप चांगला बॉल ग्राह्य धरला गेला असता, पण हाच बॉल लेफ्टी बॅटरसाठी असताना लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे. वाईट बॉल येतोय. इथे समोर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल उसळी मिळाली नाहीये. विकेट आणखी एक सॅक्रिफाईस करावी लागेल का? हे झालंय काय? अगदी थोडंसं हास्यास्पद तुम्ही पाहताय. आणि तिसऱ्या पंचांची मागणी आहे. सर आपला रिव्ह्यू आहे का अजित सर? अंपायर्स रिव्ह्यू आहे ना? ओके, अंपायर्स रिव्ह्यू आहे. पहिल्या अटेम्प्ट वरती आपण पाहिलं तर बॉल थ्रो करत असताना अंगाला आदळला, नंतर पायाला आदळला, आणि पायाला आदळल्यानंतर सरळ जाऊन यशांना आदळतोय. वा, यशांना आदळत असताना बॉल आदळला जेव्हा यशांना, त्यावेळेस बॅटिंग ती पॉपिंग क्रीज. बॅट कुठे होती ती क्रीज असं म्हटलं जातं ना, लाईन बिलॉंग्स टू दी अंपायर. ती क्रीजवरती बॅट आहे का? कारण त्या क्रीजच्या आतमध्ये बॅट आहे. हे तुम्ही आमचं मुख्य समालोचन कक्ष पाहताय, कॉमेंट्री बॉक्स तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहताय. माहीमचा महाराजा ही स्पर्धा अगदी खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारी ही स्पर्धा तुमच्या भेटी झालेली आहे. बघत काय डिसिजन असणार आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे, कारण बॉल जेव्हा आदळला तेव्हा बॅटरची बॅट होती तरी कुठे, क्रिशा आतमध्ये होती की क्रिशा थोडीशी बाहेर होती, या गोष्टींची पाहणी करणं देखील आपल्याला आता करावी लागणार आहे. बॅटर सेफ नॉट आउट आहे. पंचांचा योग्य तो डिसिजन पुन्हा एकदा आपण पाहतोय. बघा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. पहिला अटेम्प्ट केला, फेकी केली, त्यानंतर अंगाला आदळला आणि बॉल सरळ जाऊन विकेटला लागलाय. डॉट बॉल आहे, महत्वाचा काय तर डॉट बॉल आहे. आदित्यची पॉवर तुम्ही पाहिली, पण आदित्यकडे आता तो संयम आहे का? 3 बॉलचा खेळ आणखी या षटकामध्ये शिल्लक आहे. यशूला यश लाभतंय. डॉट बॉल फेकण्यामध्ये त्याला यश मिळत आहे. पुढचा बॉल पॉवर डिस्पॅच बाहेर मैदानाच्या. स्टंड अँड डिलिव्हर. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. जातोय कसा? अगदी झटपट फटाफट आलाय षटकार. आदित्य पवारची बॅटिंग. व्हॉट अ स्ट्रोक. अगदी आपल्या जागेवरती तैनात राहतो, त्या बॉलला पाळ्यात येऊ देतो आणि आल्यानंतर मग मात्र पठ्ठ्या पाठवून देतोय मैदानाच्या बाहेर. व्हॉट अ स्ट्रोक. आदित्यची आणखी एक पॉवरफुल स्ट्राईक आपण पाहिलेत. 41 धावा लागल्यात धावफलकावरती. 41 ऑन द बोर्ड. आणि आदित्यचा विचार केला तर 14 बॉल आणि 27 धावांची वैयक्तिक खेळी त्याच्याही बॅटमधून तुम्ही पाहता. नवीश विघ्नहर्ता. आणखी एक वेळा बॉल इथे शॉट फसतोय, पण खूप चांगले एफर्ट्स विकेट किपरचे आपण पाहिलेत. खूप चांगले एफर्ट्स दिल्यात. बॅटची हलकीशी कडा लागत असताना यष्टी रक्षकाने अगदी सगळं काही पणाला लावलंय. आवश्यकता तशी आहे. हाई बॉल शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन करत असताना सिंगल वसूल केली आहे. म्हणजेच काय तर पुढच्याही षटकामध्ये आदित्यला स्ट्राईक हवी आहे.
4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा लागताय धावफलकावरती 42. 42 धावा लागल्या धावफलकावरती. खूप चांगली धावगती आहे. नाविश विघ्नहर्ता संघ चांगली धावगती आतापर्यंत त्यांनी उभारली आहे. आणि प्रथमच जो संघ आपल्याला पाहायला मिळतो ना की त्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. जिंकल्यानंतर बॅटिंग निवडली आहे आणि त्या निर्णयाला योग्यशी बॅटिंगही ते करतायत. येस, यानंतरची मॅच दोन्ही टीम्स आपल्याला विनंती असते आपण आता कॅप्टन्स टॉस बॉक्स मध्ये कॅप्टननी रिपोर्टिंग करायची आहे. रेनबो मंगलमूर्ती वाडाला आणि त्यांच्यासोबतच श्री 11 दिवा डोंबिवली. कॅप्टन्स आपण या टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. ओव्हर नंतर टॉस केला जाणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला. 42 धावा लागल्या धावफलकावरती. 2 विकेट्सही आतापर्यंत गेलेल्या आहेत. एका दिशेला तुम्हाला अन्ना 11 चिंतामणी पाहायला मिळते तर दुसऱ्या दिशेला तुम्हाला नाविश विघ्नहर्ता जोगेश्वरी हा संघ पाहायला मिळतोय. पण आदित्यची बॅटिंग अप्रतिम राहिली आहे. 16 बॉल आणि 28 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. हा सगळ्यात चांगला इंडिव्हिज्युअल स्कोर आतापर्यंत आपल्या स्पर्धेमध्ये आहे का? आणखी एक बॉल फटका फसलाय. बॉल हवेमध्ये जातो आणि हवेतनं बॉल सरळ बाहेर निघून जाणार आहे. आदित्यची खेळी संपुष्टात आली आहे. पण आदित्यची आक्रमकता आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या व्हायला हरकत नाहीये. खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि वैयक्तिक सर्वात चांगला खेळ आदित्यच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. 18 बॉल आणि 28 धावेची बहारदार खेळी आदित्य पवारची आपण पाहिलीत. आदित्य पवारची ती पॉवर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिली. पण आता इथून तो कमबॅक करावा लागणार आहे कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तो कमबॅक करणं गरजेचं आहे. कमबॅक केलाय. अन्ना 11 चिंतामणी संघाने देखील तो कमबॅक केलेला आहे. यानंतरची मॅच ही त्या हाय व्होल्टेजची असणार आहे. वडालातून दाखल झालेला एक संघ, त्यानंतर दिवा आणि डोंबिवली नगरीतून दाखल झालेले ते खेळाडू, त्याच्यामध्ये ही रंगतदार मॅच होणार आहे. यानंतरची पुढचा बॉल अगदी आपण पाहतो तर फ्लिक करण्याचा इथे प्रयत्न राहिला. ऑन साईडला बॉल होता त्याच दिशेला बॉलच्या मेरिटवरती सातत्याने खेळला जातोय आणि ते सिंगल इथेही मिळणार आहे. 43. बॉल हवेत आहे. मिसटायमिंग स्ट्रोक कॅच केली जात आहे कंप्लीट. आणखी एक विकेटचं पतन. जिथे कुठेतरी आपल्याला हेही वाटत होतं ना की अगदी 40-42 धावा बनल्यात त्या 4 षटकांमध्ये बनल्यात तर त्यानंतर 50-55 बनतायत की काय. पण शेवटच्या षटकामध्ये त्या स्लॉग ओव्हरमध्ये काय गोलंदाजी केली आहे बॉलरने. खूप चांगली बॉलिंग केली आहे. चांगल्या लाईनवरती चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करतोय. विकेट घेणारी गोलंदाजी स्वप्नीलची पाहायला मिळते आपल्याला आणि विकेट्सही त्याला मिळतात. आदित्यची विकेट मिळाली, त्यानंतर आणखी एक विकेट त्याला मिळाली आहे आणि त्याचबरोबरीने आता इथे जिथे आपण वाढवतो धावफलक खूप मोठं बनतंय का त्या धावफलकेला रोख लावण्याचा प्रयत्न चालू आहे. करणनी एक चांगला झेल टिपलेला आहे. अप्रतिम कॅच करणचा. इथे देखील यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॉल सरळ जाऊन भिंतीला आदळतो आणि पंच सांगतायत इट्स अन डिक्लेअर. म्हणजेच काय तर गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल निघालाय. सिंगल मिळणार आहे आणि अजित सरी आता आपल्या शैलीमध्ये अनमॅचेबल ती एनर्जी एका दिशेला त्यांची पाहायला मिळते. अगदी निथळ जळासारखं स्क्वेअर लेग पंच आमचे बाबू सरी तुम्हाला पाहायला मिळतात. ती संयमता एका दिशेला पाहायला मिळते तर एका दिशेला ते नाविन्यपूर्व ॲक्शन्स, ती अनमॅचेबल एनर्जी पाहायला मिळते आमच्या अजित सरांची. 44 for 4. 44 धावा धावफलकावर. 4 विकेट्स गेल्यात आणि इथे आणखी एक एक्स्ट्राची धाव धावफलकेवरती ऍड करावी लागणार आहे. स्वप्नीलने आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग केली पण ही एक मात्र चूक त्याच्याकडून. म्हणजेच काय तर 45 धावा लागल्यात धावफलकावरती. याही वेळेस ऑफस्टम्पच्या प्रचंड बाहेर बॉल. याच्या आधीचा बॉल आपण पाहिला तर लेगस्टम्पच्या बाहेर एक वाईड होता. त्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेर आणखी एक वाईड बॉल आलेला आहे. या वाईड्सवरती रोख लावणं गरजेचं आहे. अगदी 50च्या पुढे धावफलक गेलं ना तर मात्र ते थोडीशी ही गवाही देतं की 50 अप स्कोर्स हे सेकंड इनिंगमध्ये चेस करण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट टास्क आहे. इथे चांगला डिलिव्हर केलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये कॅच कंप्लीट केली जात आहे. मोठ्या फटक्याची आवश्यकता होती का? अगदी आपण पाहतोय ना शेवटच्या 2 बॉलवरती 2 ते 3 सिंगल्स आले, एक्स्ट्रास मिळाले तरी देखील 50 तुम्ही अचीव करू शकत होतात. इथे
ते मोह, त्या षटकाराचा मोह आणि खऱ्या अर्थाने मोहात पाडणारी स्पर्धा आणि बॅटर्सला नेहमी त्या संभ्रमात पाडणारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. कारण प्रत्येक वेळेस बॅटर येतोय, समोर षटकार मिळणार, टप्पा पडून गेला तर चौकारही मिळणार आहे. अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये कधी तुम्हाला पाहायला मिळत आहे, माहीमच्या महाराजामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळत आहे. One to go. हलक्या हाताने बॉलला पुश करण्याचा प्रयत्न राहिला. इथे सिंगल मिळाली आहे. सिंगल तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही केला जाणार आहे. शेवटच्या बॉलवरती आली आहे सिंगल आणि त्यानंतर आपण पाहतोय धावफलक हे पुढे जात असताना धावा लागल्या धावफलकावरती. 47 धावा लागल्या धावफलकावरती. 48 धावेचं लक्ष असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची आहे. नॅशनल स्पोर्ट्स वरती ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह एन्जॉय करू शकता. चला कॅप्टन्स, श्री11 दिवा डोंबिवलीचे कॅप्टन आलेले आहेत. त्यांच्यासोबतच रेनबो मंगलमूर्ती वडालाचे कॅप्टन, आपल्यालाही विनंती आपण रिपोर्टिंग करायची आहे टॉससाठी. रेनबो मंगलमूर्ती वडाला कॅप्टन, कॅप्टन आपल्याला विनंती आपण या टॉससाठी. हा, आणि डिसिजन तुम्हाला टॉस बॉक्स मधूनच पंचांपर्यंत कळवायचं आहे. काय मॅच रंगणार आहे यानंतरची मॅच. आपल्याला एक असा संघ पाहायला मिळतोय, रेनबो मंगलमूर्ती वडाला संघ, ज्या संघाने अनेक वर्ष अंडरआर्मच्या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय. आणि एका दिशेला तुम्हाला श्री11 दिवा डोंबिवली संघ पाहायला मिळतोय. खूप कमी कालावधीमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरण्याचं कार्य त्यांनीही केलेलं आहे. त्याचबरोबरीने सध्याच्या संघामध्ये वाय कट्टाही जिंकलेला आहे. तो संघ तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळेल. ओके, श्री11 दिवा डोंबिवली संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण करणार, म्हणजेच काय तर फिल्डिंग करणार असा निर्णय त्यांनी कळवलेला आहे. बॅटिंग करावी लागेल रेनबो मंगलमूर्ती वडाला या संघाला. प्रथम त्या मॅचसाठी मजा येणार आहे, पण जी मॅच आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ना, ती ही मॅच अगदी मंत्रमुग्ध करणारी मॅच आहे. उत्कंठ अशी गेला आली होती. 26 जानेवारी कधी तुम्हाला पाहायला मिळते. त्याचबरोबरीने माहीमचा महाराजा हे चषक तुम्हाला कधी पाहायला मिळतंय. आणि त्याचबरोबरीने तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती सध्या तरी हे सन्मान चिन्ह पाहताय, ज्यावरती हा म तुम्ही पाहताय. हा मानाचा म आहे, हा सन्मानाचा म आहे आणि हा आत्मविश्वासाचा म तुम्ही पाहताय. हा माहीमच्या महाराजाचा म तुम्ही पाहताय. काय अप्रतिम अक्रॅलिक वर्क, अप्रतिम सन्मान चिन्ह तुमच्या समोर आहे. अगदी प्रत्येकाला हवी हवी असलेली ही स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेसोबतच प्रत्येकाला हवं आहे ना की हे सन्मान चिन्ह आपल्या देखील वॉर्डरोबमध्ये, आपल्या देखील घरामध्ये सजावं आणि त्यासोबतच माहीमचा महाराजा हे नाव नेहमी अजर अमर राहण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. अगदी 16 वर्षाची ही संकल्पना आहे आणि ती संकल्पना ही आपण अधिराध्यपणे अशीच चालू राहील यातही ती मात्र शंका नाही आहे. कारण एका दुसऱ्या व्यक्तीचं काम नाही ना, संपूर्ण मंडळ, संपूर्ण आयोजन कमिटी ही एकत्रित येते. नवप्रकाश तरुण मित्र मंडळाचंही कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. मॅचच्या दिशेने जाऊया, जिथे 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 48 धावेची आवश्यकता असणार आहे. अन्ना 11 चिंतामणी संघ जो आता चेस करताना आपल्याला पाहायला मिळेल. नाविश विघ्नहर्ता जोगेश्वरी. ग्रुप डी च्या ह्या मॅचेस आपण एन्जॉय करतोय. आदित्य येतोय बॉलिंग ट्रॅकवरती, ज्या आदित्यनी खूप चांगली बॅटिंगही केली होती.
आणखी एका गोष्टीची अवगत करून देणं देखील तेवढंच गरजेचं की 4 षटकं तुम्हाला 18 मिनिटांमध्ये कंप्लीट करायच्यात. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला आतमध्ये म्हणजेच काय तर बाउंड्री रोपवरती जिथे तुम्हाला 2 पाहायला मिळतात तिथे फक्त एक खेळाडू असेल शेवटच्या षटकामध्ये. तर ते स्पीडअप करणं, त्या वेळेची मर्यादा, त्याचं भान राखणे तेवढंच गरजेचं. पहिलाच बॉल आपण पाहिला तर पहिल्या बॉलवरती हलक्या हाताने बॉलला पुश करण्याचा प्रयत्न. शॉट थर्ड मॅन रिजनवरती चांगली फिल्डिंग झाली आहे. सिंगल इथे देखील मिळणार आहे. इथे हा बॉल पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये असणार आहे. बॉल अदळतोय आणि बॉल अदळल्यानंतर सरळ आतमध्ये येतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉल कुठेही अदळल्यानंतर जर मैदानाच्या आतमध्ये येतोय तर मात्र बॅटर सेफ आहे. म्हणजेच काय तर तुम्ही हे चषक खेळताय ना तर चषक खेळत असताना बॅटरला थोडीशी नशिबाची आवश्यकता असणार आहे. इथे मोठा स्ट्रोक खेळलाय. बॉल हवे झाडाला अदळतोय. आलाय आतमध्ये. नशिबाच्या साथीची आवश्यकता आहे. आता नुकतंच मी म्हटलं होतं आणि त्या नशिबाची साथ लाभते बॅटरला. कुणाल याला त्या नशिबाची साथ लाभते. कुणाल आणि करण असे हे दोन्ही सलामवीर तुम्हाला पाहायला मिळतात. या सलामवीरांकडून एक चांगल्या स्टार्टची आवश्यकता असणार आहे. अन्ना 11 चिंतामणी संघ त्यांनाही माहिती आहे की स्टार्ट चांगला असणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये किमान 8 ते 10 धावा, कारण पहिली ओव्हर ही पॉवर प्लेची आहे. इथे देखील पुढे सरसवले, पुढे आले होते अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि संभ्रमात पाडणारी ही गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. पुढचा बॉल अगदी उडवण्याचा प्रयत्न केला होता, समोर उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी एज, हलकीशी कडा लागते. बॉल ट्रॅव्हल होतोय आणि सिंगल इथेही मिळणार आहे. त्या सिंगलच्या साईने धावफलक पुढे. पण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत आदित्य पवारने पहिल्या तर बॅटिंग चांगली केली, आता गोलंदाजी तेवढी चांगली करतोय. पुढचाही बॉल यावेळेस लेगस्टंपच्या बाहेर. आणखी एक वाईट बॉल. धावा लागल्या 6 धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा लागल्यात. 26 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता असणार आहे. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा पडतोय, गिरकी खातोय, थोडासा आतल्या साईडला वळण घेतोय आणि अशाच प्रकारे पंच सांगतायत बॉल बॅटला अडवला नाहीये, पायाला हलकासा स्पर्श करतोय आणि लेग बाय स्वरूपाची धाव मिळते. या आवाजाची चर्चा, या आवाजासाठीच अनेक प्रेक्षक वर्गही आलेत मैदानावरती. अजित सरांना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल असेल तेव्हा त्यांचं ते 1 to go आपल्याला ऐकायला मिळणार आहे. शेवटचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल टप्पा पडतोय, गरकी खातोय, बाहेरच्या दिशेला वळण घेतोय आणि वाईट बॉल आलेला. 8 धावा लागल्या धावफलकावरती. ज्या स्टार्टची आवश्यकता होती तो आतापर्यंत थोड्या अंशाने मिळालाय. इथे देखील चांगली फिल्डिंग. मिड ऑफ वरती सिंगल मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर आपण पाहतोय तो संयम बघितलाय. ती आक्रमकता थोडीशी लांब राहिली पण तो संयम नक्कीच आपण बघितलेला आहे. 9 धावा लागल्या धावफलकावरती. विकेट एकही आतापर्यंत गेलेली नाहीये. 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉल जिंकण्यासाठी करायच्यात 39 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती काशिदला तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल अगदी बॅट अँड पॅडच्या आतमध्ये बॉल होता. पहिली धाव कंप्लीट जाते आणि पाहता पाहता दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातो आणि दुसरी ही धाव कंप्लीट झालेली आहे. दी बॅटरला थोडीशी दुखापत पाहायला मिळते आपल्याला.
आवश्यकता आहे. समोर इथे देखील थोडीशी जागा बनवत असताना इनसाइड आउट केलं होतं बॉलला. थोडंसं चाचपडतायत. जर आपण बॅटरकडे लक्ष दिलं ना, थोडंसं ते लिंब करतायत, थोडंसं पाय लंगडतोय, इजा झाली आहे, दुखापत झाली आहे, पण तरी देखील या सगळ्याला जुगारून ना तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठी मानाची आणि त्या सन्मानाची स्पर्धा तुम्ही खेळताय ना, तर ती स्पर्धा खेळत असताना तुमच्याकडे जे काही आहे ते सर्व काही पणाला लावणं इथून गरजेचं आहे. इथे इथे बॉलला आपण समोर खेळण्याचा प्रयत्न केला, बॉलला अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न केला, पण काय गोलंदाजी करतोय हा चिमुकला. अप्रतिम बॉलिंग केली जात आहे. वय वर्ष नक्कीच अगदी 15-16च्या वरती नसणार, पण तरी देखील ना कीर्ती महान आहे. मेहनत करावी लागते ना मैदानाच्या. 4 बॉल 4 दिल्यात काशीदनी. पुन्हा एकदा आणखी एक यॉर्कर टाकलाय, त्यालाही खोदून काढण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर निघतात बॅटच्या मधून, ते हेलिकॉप्टर निघतात, पण त्या हेलिकॉप्टर्स वरती ते एलिव्हेशन मिळत नाहीये. त्या एलिव्हेशन मिळण्याची आवश्यकता आहे. आणखी एक बॉलच्या बॉलवरती फक्त सिंगल आहे आतापर्यंत. 5 बॉल 5 धावा दिल्यात. काशीत आहे बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचा बॉल. पुढचा बॉल. वड यॉर्कर. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. मित्रांनो, बॉलिंग आवडली असेल, कुठल्या संघात नाही ते मॅटर करत नाहीये, पण या गोलंदाजाची बॉलिंग आवडली असेल ना, तर काशीदसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी काशीदने केली आहे. कारण आपण नेहमी पाहतो ना, क्रिकेट तुम्हाला बरंच काही देतं. क्रिकेट तुम्हाला पारितोषिक देतं, ती क्रिकेट तुम्हाला ते प्राइज मनी देतं, क्रिकेट तुम्हाला ते ट्रॉफीज देतं, पण हे सगळं देत असताना ते कधीतरी कुठेतरी निघून जाईल याची शक्यता असते. पण वाजलेल्या त्या मैदानावरती टाळ्या, तुमच्यासाठी केलेलं प्रेक्षकांनी अभिवादन, ते नेहमी तुमच्या मनात राहतं. त्यामुळेच तुम्हाला क्रिकेटचा खेळ मित्रांनो आवडत असेल ना, खेळाडूचा खेळ आवडत असेल, कुठल्याही संघाचे असाल, तर त्या चांगल्या खेळाला अभिवादन करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि हे नेहमी आपण माहीमकरांकडून पाहिलं आहे ना, चांगला खेळ जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये होतो, तेव्हा तेव्हा मैदानाच्या बाहेरून त्या प्रेक्षक वर्गांकडून, त्या खेळाडूंकडून त्या टाळ्या, त्या शिट्ट्या आणि त्यांचा गजरही आपण पाहिलाय. माहीम पॅकरचा खेळ तेवढा चांगला आजच्या दिवसामध्ये राहिलाय. नक्कीच जॉर्ज संघाने थोडंसं अधिराज्य त्यांचं गाजवलं, पण त्या मोठ्या संघासमोर तुमचं कार्य कसं राहत आहे ते जास्ती महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. 18 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विघ्नेशचा वापर केला जातोय. करण आणि कुणाल संयमी खेळ त्यांच्याकडून पाहत आहे. पुन्हा एकदा बॉलला अगदी उडवण्याचा प्रयत्न केला, पण एलिव्हेशन मिळत नाहीये. कुठल्याही प्रकारचं एलिव्हेशन मिळत नाहीये. त्या षटकाराच्या शोधात आहेत. 18 बॉल आपण असं पाहिलं ना, 18 बॉल 15-20 केलेत, 20 एक धावा बनवल्या. त्यानंतर शेवटच्या 12 बॉलवरती तो अटॅक पाहायला मिळतोय. कुणाल स्ट्रायकिंग एंडवरती असणार आहे. आणखी एक बॉल वाईड यॉर्कर यावेळी वापरलाय. विघ्नेश खूप चांगली बॉलिंग करतोय. काशीदने अप्रतिम बॉलिंग केली आणि आता विघ्नेशही खूप चांगली गोलंदाजी करतोय. अन्ना 11 चिंतामणी, मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. 33 करायच्या, 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल, तिकडनंच तो बॉल लीफ केला, चांगला लीफ केला. ही लवचिकता, ही फ्लेक्सिबिलिटी तुमच्यातली पाहायला मिळते. वाईट बॉल आलाय. इथे आला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसवला आणि विकेटचं पतन होत आहे. अखेरच ही पार्टनरशिप ब्रेक केली जाते, ती देखील सांघिक यश लागतंय. बॉल जमिनीवरती अदळतो, अदळल्यानंतर चांगली फिल्डिंग केली आणि फिल्डिंग केल्यानंतर फेकी अगदी त्याच अटेम्प्टवरती करतात. पहिली विकेट, अगदी या दुसऱ्या सत्रामधली ही पहिली विकेट तुम्ही पाहताय. करण बॅक टू द डगआउट. चांगला खेळ करत असताना करणला आता माघारी परतावं लागणार आहे. 15 बॉल आणि 32 धावेची आवश्यकता आहे. मॅच क्लोज आहे ना. इथून एखाद दुसरा षटकार आला तर मात्र मॅचमध्ये अन्ना 11 चिंतामणी संघाचा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळेल. पण सातत्याने फक्त चांगली बॉलिंग केली, चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या लाईनवरती प्रत्येक बॉल सिंगल जरी आलाय तरी देखील तो सिंगल जास्ती मॅटर करणार नाहीये, कारण धावा चांगल्या बनवल्यात प्रथम बॅटिंग करत असताना. नाविश विघ्नहर्ता जोगेश्वरी या संघाने. इथे जागा बनवून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट केल्या. बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवे, जेल, विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेट्स. टीम नाविश विघ्नहर्ता जोगेश्वरी या संघासाठी त्या बॅक टू बॅक विकेट्स तुम्हाला पाहायला मिळतात. पहिलं सांघिक यश. त्यानंतर आता ही आवश्यकता होती खऱ्या अर्थाने की तुम्हाला आता जागा बनवून थोडासा शॉट क्रिएट करून शॉट बनवण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता होती. शॉट बनवलाय, प्रयत्न केलाय आणि इथे विकेटही मिळते.
इथे गती कमी केली आहे, वेग कमी करण्यात आलाय बॉलवरचा आणि थोडंसं फंबल पहिल्या अटेम्प्टवरती, पण त्यानंतर पाहता पाहता एकाचं रूपांतर 2 धावेंवरती झालंय. 1 ब्रिंग्स 2, एकाचं रूपांतर 2 धावेंवरती, 2 धावा ऍड होतील धावफलकावरती. प्रत्येक धाव महत्वाची आहे. मॅच अजूनही अगदी त्या डोलामान परिस्थितीमध्ये आहे. आलाय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवरती देखील मिळते आहे विकेट. 12 बॉल आणि हे पाहण्याची आवश्यकता आहे की 12 बॉल आणि जिंकण्यासाठी किती धावा हव्यात. बारा बॉल 30 धावेची आवश्यकता असताना पुन्हा एकदा काशीद येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. काशीद, त्याची बॉलिंग, त्याची ऍक्शन आणि त्याचे यॉर्कर या गोष्टींची चर्चा केली जाणार आहे. अगदी इम्प्रेसिव्ह बॉलिंग करतोय. एक नवधूत गोलंदाज आहे, एक चांगला गोलंदाज आहे आणि हा अनुभव एकवटण्याचा त्याचाही प्रयत्न राहिलाय. इथे फटका फसलाय का, बॉल आतमध्ये येईल का, नाही आलाय. विकेटचं पतन. आणखी एक विकेट काशीदच्या खात्यामध्ये जात आहे. इम्प्रेसिव्ह बॉलिंग करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील फक्त 5 धावा दिल्या. याही षटकामध्ये अगदी कॅप्टनचंही कौतुक करावं लागेल ना या खेळाडूंना. खऱ्या अर्थाने आपण हे जे हिरे पाहतोय त्या हिऱ्यांना दर्शण्यासाठी त्या ज्वारीची गरज असते. या नवदूत खेळाडूंना तुम्ही तो प्लॅटफॉर्म देणं आणि त्याचबरोबरीने प्लॅटफॉर्मवरती चांगला परफॉर्म करणं. अनेक खेळाडू आपण पाहतो ना, त्यांच्यामध्ये ते कॅलिबर्स असतात, त्या टेक्निकल स्किल्स असतात, तो टेम्परामेंट असतो, पण मोठ्या प्लॅटफॉर्मवरती येऊन ते कुठेतरी तो कॉन्फिडन्समुळे तर मिसिंग पाहायला मिळतो आपल्याला. पण इथे बॉलरला तो कॉन्फिडन्सही देण्यात येतो, त्याला बॅक करण्यात येते खऱ्या अर्थाने. चांगली बॉलिंग करतोय काशीद. 6 धावा त्यांनी आतापर्यंत वैयक्तिक दिल्यात. इथे आपण पाहतो तर ऑप्शनच्या प्रचंड बाहेरचा बॉल आहे. चांगली ऍक्शन पाहायला मिळते. अगदी त्या 2 पावलांचा तो छोटासा रनअप, त्याचबरोबर थोडीशी हाय आर्म ऍक्शन, त्याचबरोबरीने टाकलेले ते यॉर्कर्स तेही खूप चांगले आहेत. 10 बॉल 28 ची आवश्यकता आहे. पण आणखी एक मोठा फटका, तो देखील यॉर्कर बॉल आहेत ना. अगदी मग तुम्ही क्रिकेट कुठलाही खेळा, मग ते अंडरआर्मचं खेळा, ओव्हर द आर्मचं खेळा, लेदर बॉल क्रिकेट खेळा, तुम्ही टेनिस बॉल खेळा, तुम्ही अगदी टीच्या बॉलने खेळा किंवा मग प्लॅस्टिक बॉलने खेळा, बॉलरकडे चांगला यॉर्कर असेल त्याचं उत्तर आतापर्यंत विश्वभरातल्या क्रिकेटमध्ये कुणालाही मिळालेलं नाहीये. अनेक वेळेस आपण पाहतो ना की हेलिकॉप्टरचा वापर केला जातो, पण तरी देखील चांगला यॉर्कर असला त्यालाही मोठा फटका मारणं कठीण आहे आणि असे चांगले यॉर्कर टाकतोय. आणखी एक बॉल, पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा प्रयत्न केला पण तो टेक ऑफ मिळत नाहीये हेलिकॉप्टर्सला. या बॉलवरती देखील सिंगल. 8 बॉल आणि 26 धावेची आवश्यकता आहे. 8-26 महत्वाचा बॉल आहे. इथे लक्ष्मच्या दिशेला तुम्ही चार्ज करत असताना तुम्हाला अगदी बॉलच्या वरती त्या मेरिट वरती चार्ज करणं गरजेचं आहे. तुम्ही जागा बनवून चार्ज करण्याचा प्रयत्न केला म्हणून आला डॉट बॉल. याचीच आपण सगळे वाट पाहत होतो. शेवटचा बॉल आहे, त्या शेवटच्या बॉलवरती वड कॅच. दुसऱ्या अटेम्प्ट वरती अप्रतिम दर्जेदार डोळ्याचं पारणं फेडणारा हा कॅच पकडला जातोय. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळते आणि काशीदसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजल्याच पाहिजेत, कारण त्यांनी फेकलेत 12 बॉल, धावा दिल्यात त्यावरती 9, विकेट घेतल्यात. त्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये 2 विकेट घेतल्यात, 9 धावा फक्त दिलेल्यात आणि मॅच मध्ये खऱ्या अर्थाने संजीवनी देणारी गोलंदाजी केलेली आहे. हे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती आणि जसं तो कॅमेरा त्या प्रेक्षकांवरती पिन होतो ना, तरी अपसुकच सगळ्यांचे लक्ष लागून असतात कुठल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळणार. खेळाडू अनेक पाहायला मिळतात आपल्याला तिथे. रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. 6 बॉल जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता. षटकार आहे. पहिल्या 2 ते 3 बॉलवरती जर मोठे फटके आले ना तर मात्र मॅचमध्ये अन्ना एलवान चिंतामणी संघाचा कमबॅक पाहायला मिळेल. तो मिळेल का? पहिलाच बॉल आणि तो पहिला बॉल सरळ बाहेर जातोय. पाच बॉल आणि 26 धावेची आवश्यकता. यानंतरची मॅच दोन्ही टीम्सला विनंती आहे की दोन्ही टीम्स आपण रेडी राहा, सज्ज राहा. यानंतरची ती हाय व्होल्टेज मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका दिशेला रेनबो मंगलमूर्ती वडाला असेल तर दुसऱ्या दिशेला तुम्हाला श्री 11 दिवा डोंबिवली.
इतिहास दोन्ही संघांनी घडवलाय आणि त्या दोन्ही संघांमध्ये इतिहासाला साक्ष देणारी आणखी एक मॅच पाहायला मिळणार आहे. माजिद बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिल्या बॉलवरती त्यांना विकेट मिळाली आहे. हा बॉल ऑफ स्पिन लेग स्पिन करण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडतोय. अगदी लेगस्टम्पच्या प्रचंड 4थ्या-5व्या स्टंपवरती बॉलची पिचिंग आहे. लेग स्पिन केल्या बॉलला बाहेर निघाला बॉल. 5 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. औपचारिकता मात्र आता शिल्लक आहे की काय या मॅच मध्ये. जर मात्र या बॉलवरती मोठा फटका नाही आला तर मॅच मध्ये फॉर्मॅलिटीज पाहायला मिळतील. पण माजिद म्हणतात थांबा, थोडासा सबर करा, कारण व्हाईट बॉल फेकलाय. म्हणजेच काय 5 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 24. 5 मध्ये 4 मोठे फटके मारणं गरजेचं आहे. प्रथमेश मारेल का, सुनील मारेल का, अन्ना 11 चिंतामणी संघ थोडासा कमबॅक करून दाखवेल का, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल थोड्याच वेळामध्ये. 5 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता आहे. माजिद ते फटके मारू देईल का. इथे चांगला स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत आहे आणि हवेतनं बॉल सरळ जाऊन जातोय मैदानाच्या बाहेर. आलाय 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 षटकार आलाय. प्रथमेशच्या बॅटमधून आलाय. कुठेही जाऊ नका, थांबा, पाहत राहा, कारण तुम्ही पाहताय काय तर तुम्ही माहीमचा महाराजा पाहताय ना. इथे प्रत्येक जण सगळं काही झोकून देतो, शेवटपर्यंत संघर्ष करतो आणि तो फाईट करतोय. आणि तो संघर्ष करत असताना हा संघर्षमयी षटकार आलाय प्रथमेशच्या बॅटमधून. व्हॉट अ स्ट्रोक. हा षटकार हे सांगून देतोय की थांबा, संजीवनी दिली आहे. अगदी जसं हनुमंतांनी ती संजीवनी आणली आणि त्याचप्रमाणे आता इथे प्रथमेशनी संजीवनी देणारा षटकार लगावलाय. 4 बॉल 18 धावांची आवश्यकता. आता थोडीशी धकधक वाढायला सुरुवात झालेली आहे. 4 बॉल 18. मॅच ऑन आहे. मारेल का आणखी एक, मारू देईल का माजिद आणखी एक. माजिद की प्रथमेश. पुढचाही बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा बॉल सरळ जातोय कुठे, तर प्रथमेशनी चांगला प्रयत्न केला पण इथे बॉल बाहेर निघतोय. वी मध्ये खेळणं गरजेचं, टेक्निकली चांगली बॅटिंग असणं गरजेचं आहे आणि ती झालेली नाहीये. प्रथमेश बाद. बॅक टू द डगआउट. माजिदच्या खात्यात विकेट. नवीन बॅटर कृष्णा येतोय मैदानाच्या आत. कृष्णा आणि त्याच्या विपक्षात माजिद आपण पाहतो. एक चांगली लढाई तुम्ही पाहणार. 3 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. आता इथून प्रत्येक बॉल हा जर मैदानाच्या बाहेर थेट सरळ गेला ना तर मात्र मॅचला मजा येईल. जर नाही गेला तर काय, तर इथे बॉल हवेमध्ये असणार आहे. अगदी एक लो कॅच पकडली आहे, खूप चांगली कॅच अक्षयनी टिपली आहे. विकेटचं पतन. कृष्णा बॅक टू द डगआउट आणि आता फक्त आणि फक्त औपचारिकता, कारण 2 बॉल जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. अन्ना 11 चिंतामणी संघ चांगली फाईट त्यांनी केली पण त्या शेवटच्या क्षणाला आपण पाहतो ना ती पार्टनरशिप थोडीशी मिसिंग राहिली आहे. नाविश विघ्नार्था जोगेश्वरी संघ, आदित्य पवारची ती बॅटिंग, त्याची ती पॉवर तुम्ही अनुभवलीत. सलामीला आला त्यानंतरच पहिली ओव्हरही त्यांनी टाकली. अष्टपैलू खेळ, एक ऑलराऊंडरची भूमिका त्याची चांगली राहील आणि त्यामुळे संघ आता पूर्णपणे विजयाच्या दिशेला मार्गस्थ आहे. 2 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 18. इथे बॅट अगदी त्या गध्यासारखी फिरवण्याचा प्रयत्न केला. जे काही आहे ते सगळं या बॉलवरती टाकून देतोय, ताकद झोकण्याचा प्रयत्न. 2 बॉल 17. हा बॉल ऑफ स्पिन करण्याचा प्रयत्न केला. लेग वरती पिचिंग आहे. माजिद म्हणतायत थोडासा होल्ड करा, का दुसरा एक्स्ट्रा. ते देखील प्रयत्न करतात, ट्राय करतात. त्यांच्याकडे असलेले प्रत्येक बॉल आणि त्या प्रत्येक बॉलला ते इथे आजमावण्याचा प्रयत्न करतात, कारण पुढच्या मॅचमध्ये जर आवश्यकता लागली तर मात्र तो कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. पहा आता इथे थोडासा गती आणि त्या गतीचा वापर करत असताना सिंगल इथे मिळणार आहे. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त आता 16 धावांची आवश्यकता आहे. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपल्याला विनंती, आपण सुसज्जित राहा, रेडी राहा. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. औपचारिकता मात्र त्या शेवटच्या बॉलवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. सामना फिनिश झाला, मॅच जिंकली आहे नाविश विघ्नार्था जोगेश्वरी या संघाने. देवत मॅन ऑफ द मॅच. पण त्या अगोदर एक महत्वाची सूचना, रेनबो मंगलमूर्ती वडाला आणि श्री 11 दिवा डोंबिवली सराव कुणीही करणार नाहीये. जर आपण सराव करताना आढळला तर मात्र आपल्याला थेट जागेवरती पेनलाइज करण्यात येईल. या गोष्टीची आपण नोंद करून घ्या. कुणीही बॉल डिलिव्हर करणार नाहीये, सराव करणार नाहीये. आणि येस, अन्ना 11 चिंतामणी टीम आपल्याला विनंती आहे, कॅप्टन आपण या. आपला देखील सन्मान चिन्ह देऊन आपल्यालाही इथे सन्मानित करण्यात येणार आहे. एक खूप चांगली ओळख राहिली आहे माहीमचा महाराजा या चषकाची, की
या मॅचचा देऊयात मॅन ऑफ द मॅच ज्यांनी